काय लताबाई? हा. आडनाव? जाधव. अच्छा. कुठे राहता तुम्ही? लिंबोडी. 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 अच्छा. कोणत्या तक्रारीसाठी तुम्ही डॉक्टर मुथ्थांकडे ट्रीटमेंटसाठी आला होता? अंगावरून जात होतं मला. बरं. म्हणजे कसं जात होतं अंगावरून? पांढरं. पांढरं अंगावरून जायचं. हा. अच्छा. किती दिवसापासून जायचं? ते मग चांगले 6-7 महिने झाले. बरं. 6-7 महिन्यापासून पांढरं जात होतं. हा. बरं. अजून काय तक्रार होती तुम्हाला? कंबर दुखी. हां. अजून? एक पाय दुखत होता. बरं. उजवा. बरं. अजून? आता हे सांधेवाताचे येतं. हां. म्हणजे सांधे दुखायचे? सांधे दुखते. अच्छा. सगळे सांधे दुखायचे? सगळे सांधे दुखायचे. बरं. हां. ठीक आहे. साधारण किती दिवसापूर्वी तुम्ही डॉक्टर मुथ्थांकडे आला होता? तर आता कमीत कमी 12 महिने होत आले. बरं. हां. ठीक आहे. तर औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? चांगला फरक जाणवला. अच्छा. काय म्हणजे नेमकं काय झालं? कंबर दुखी राहिली. हा. पोट दुखी राहिली. हां. अजून? हे पायाचं दुखणं राहिलं. हां. अजून? आता ते पांढरं जाणे? पांढरं जाणं त्याला चांगलं आता फरकच पडला. अच्छा. म्हणजे आता जातंय का पांढरं? नाही. बरं. किती दिवस झाले आता पांढरं नाही जात? आता कमीत कमी 12 महिने झाले ना, आता पाळी गेलेलीच. हां. हां. बरं. आणि पांढरं जाणं बंद होऊन? बंद होऊन ते पण 12 महिने झाले. अच्छा. 12 महिने झाले पांढरं जाणं बंद होऊन. हां. अच्छा. म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे उपचारासाठी 1 वर्षाच्या पूर्वी आलते का? 12 महिन्याच्या आधी? हा. अच्छा. किती दिवस औषधं घेतल्यावर पांढरं जाणं बंद झालं? ते 2-3 महिन्यात तरी पण. अच्छा. म्हणजे 2-3 महिने औषधं घेतले मग हां. पांढरं जाणं बंद झालं. हा. बरं. बरं. ते पांढरं जाण्याचं कारण काय होतं? काही म्हणजे सोनोग्राफी वगैरे काही केली होती का तुम्ही? केली होती ना. अच्छा. काय निघालं होतं सोनोग्राफीमध्ये? त्याच्यात गाठी निघाल्या होत्या. अच्छा. म्हणजे कुठं? वटीला. अच्छा. गर्भाशयाला. गर्भाशयात. बरं. अजून? मग ते नाहीशी झाल्या ना. अच्छा. म्हणजे औषधं घेतले मग ते हां. गेले समजा. गेल्या. अजून तुम्हाला कोणता